क्या खूब लड़ी मर्दानी वो तो आदिवासियों की नारी थी। क्या खूब लड़ी मर्दानी वो तो आदिवासियों की नारी थी। माझी प्रेरणा माझा आदर्श मला संघर्ष करणारा लढायला शिकवणारी आदिवासी नारी झलकारी देवी। आज ज्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त आपण सर्व एकत्र जमलो ते म्हणजे या विदर्भाची आणबाण शान या गोंडवानाचा लेख ज्याला मी लाखात एक असा गोंडवानाचा लेख म्हणतो असे आमचे शहीद क्रांतीवीर बाबूरावजी शेळमाके आदिवासी समुदायाचा संसदीय आवाज अरे ऑडिओ रेकॉर्ड केलं तर बरं होईल। आदिवासींचे कायदे पंडित मराठा गोंडके जयपाल सिंगजी मुंडा या समाजाचे थोर समाज सुधारक आद्य शिक्षक बहुजनांचा उंकार आता मी ट्रायपॉड आणतो मग महात्मा ज्योतिबा फुले जी माझ्यासाठी लढली म्हणूनच मी घडली। आता डान्स आहेत अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तुम्ही जिने स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून स्वराज्य जगाला जन्म दिली अशी स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजा आणि तमाम माझ्या ज्यांनी या देशाला इंग्रजाच्या तावडीतून मुक्त करण्याकरिता संविधान उल्लंघन करत संविधानिक राष्ट्र निर्माण करणाऱ्या तमाम माझ्या बौद्ध समाजाच्या महापुरुषांना विचारवंतांना क्रांतीवीरांना साधू संतांना महान मातांना मी विनम्र अभिवादन करते जोहार वंदन करते। सन्माननीय मंचावर उपस्थित असलेले या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सुगतदादा चंद्रिकापुरे सह उद्घाटक माननीय संजयदादा पुरा आमदार देवरी विधानसभा क्षेत्र माननीय इंजिनियर राजकुमारजी बडोले आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भरतभाऊ म्हणावी जिल्हाध्यक्ष गोंडवाना गोंड समाज संघटक जिल्हाध्यक्ष आताच त्यांनी उत्कृष्ट असं आपल्याला मार्गदर्शन केले कशा आपले सर आणि माझ्या यात्रेच्या आधी ज्या ताईंनी आपल्याला सुंदर मार्गदर्शन केलं जी आपली मातृशक्ती प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये सहकार्य आणि हिरिरीने सहकार्य करते कशी आमची आदिवासी लोक म्हणजे आमच्या छायाताई टेका आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या समस्त आदिवासी मातृशक्ती आणि पितृशक्तीला माझा जोहार जय भीम आणि जय गोंडवाना। आज आपण या गावामध्ये एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं। सर्वप्रथम मी क्रांतीवीर शहीद बाबूरावजी शेळमाके यांचा जन आंदोलन करत आहे। ये वो जन आंदोलन है, ये वो संघर्ष है जो क्रांतीवीर बाबूरावजी शेळमाके जी ने तुम्हें मुझे यहाँ बैठे सभी लोगों के लिए सौंप के गए और आज उसी दिन के लिए वो हमारे गोंडवाना समाज में पैदा हुए। अरे कुछ तो सोच चुका हो, कुछ तो सोच चुका हो, कुछ तो जिम्मा लो उस गुलाम का जो क्रांतिवीर बाबूरावजी शेळमाके तुम्हें सौंप के गए। कुछ तो सोच चुका हो जो बाबूरावजी शेळमाके हमें सौंप के गए। आज हा जो जयंतीचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ज्या महापुरुषांनी आमच्या समाजाकरिता काम करून गेले आणि काम करायला सांगितलं या कार्याचा वसा घेण्याकरिता आणि या संघर्षाला चालवण्याकरिता आम्ही सर्व इथे एकत्र जमलो। शेंड्यावाले बी येऊन म्हणतात ना जवळ आज या महापुरुषांनी आपल्या तमाम ऐशोआरामाला लाथ मारत तमाम ऐशोआरामाला लाथ मारत तुमच्या आमच्या सन्मानासाठी तुमच्या आमच्या अधिकारासाठी संघर्षाच्या काटेरी वाटेवर काटेरी वाटेवर चालले। कशासाठी? या समाजाच्या अस्तित्वासाठी, या समाजाच्या अस्मितेसाठी। आज आपण मोठ्या प्रमाणात पाहतो
शिक्षण हे सर्वात महत्वाचं आणि या समाजाशी लढणारा शस्त्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण इथल्या वर्तमान शासन व्यवस्थेने आज ही सरकारी शाळा बंद करण्याच्या मार्गावर आणलेली आहे. कारण त्यांना कळलंय की ही बहुजनांची लेकरं, ही दलितांची लेकरं, ही आदिवासींची लेकरं आज शिक्षण घ्यायला लागलीत. आणि शिक्षण हे सर्व प्रश्नांचं मूळ कारण आहे. त्यांना प्रश्न विचारणारे लोक नको, म्हणून त्यांनी शाळा बंद करायला लागले. म्हणणं आहे की बहुजनांची लेकरं शिकायला लागली, बहुजनांची लेकरं शिकायला लागली, ती या सरकारी शाळा विकायला काढली. कारण त्यांना कळलं की आता ही आदिवासींची लेकरं जागृत झालेली आहे आणि आम्हाला प्रश्न करत आहे. आज आमच्या समाजात आजही आम्ही आया बहिणींनो तो मणिपूर विसरले नाहीत. विसरलेत काय मणिपूर? नाही विसरलेत ना. आजही आम्ही मणिपूर विसरू शकत नाही. मोठ्या दिवसात हा देश हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करतो, पण याच देशामध्ये आज आमच्या आया बहिणींना निर्विघ्न करून, निर्वस्त्र करून थंड नसेल तरी इथली सरकार बोलायला तयार नाही. आज आमच्या समाजाची अवस्था आणि व्यवस्था इतकी वाईट का? कोण आहे आमचा वाली? हेच बाटला आज आदिवासींचा मी वाली. आज इथली सरकार मन की बाता करायला वेळ असते, पण जेव्हा आमच्या माया बहिणीवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा इथली सरकार, इथली गोदी मीडिया सुद्धा बोलायला तयार असते. इथले पंतप्रधान चार की बाते, मन की बाते, तासाने तास. आणि जेव्हा आमच्या आया बहिणींना निर्वस्त्र करून फिरवलं जातं, आमच्या आया बहिणींवर बलात्कार केला जातो, तेव्हा इथली सरकार फक्त 36 सेकंद किती बोलतं? फक्त 36 सेकंद बोलतं. इथली गोदी मीडिया पार आंगडी होऊन जातं. अरे हम इस देश के मालिक है. आदिवासी कौन है? इस देश के मालिक है. तो मालिक हो जैसा फीलिंग आ रहा है क्या आपने? नहीं आ रहा है. फिर आदिवासियों की ऐसी अवस्था और व्यवस्था क्यों है? इस बारे में कभी सोचे हो क्या? नहीं सोचे. तो सोचेगा कौन? इस बारे में सोचेगा कौन? हॅलो, आज ज्या पद्धतीने आदिवासींना मोठ्या प्रमाणात संपवण्याचे कारस्थान इथल्या मनुवादी व्यवस्थेने रचलेलं आहे. आज आम्हाला विस्थापनाच्या नावाने या जंगल जमिनीवरून हटवलं जातं. ज्या बाबूरावजी शेळवाजींनी जंगल क्रांतीची सेना उभारली होती. मला सांगा माझ्या आया बहिणींनो, खऱ्या अर्थाने आज तुम्ही जंगल सेनेचे पात्र आहात. कारण इथे आमच्या पुरुष वर्गाची संख्या कमी दिसत आहे, पण कुठे ना कुठे इथं बाबूरावजी शेळमागे यांची जंगल सेना जास्त दिसत आहे. बाबूरावजी जंगल सेनेमध्ये कोण होत्या? अरे 600 महिला होत्या. अशा हाती तलवारी घेऊन लढल्या इंग्रजाची. तेव्हा संविधान पण नव्हतं. आहे ना बाई. बाबूरावजी शेळमागे म्हणजे काय? अरे मृत्यू सुद्धा थांबतात कापायची ज्याला, तो म्हणजे बाबूरावजी शेळमागे. या देशाचा आणि 1857चा धगधगती आणि बुलंद आवाज मध्ये कोण? तर बाबूरावजी शेळमागे. आणि या देशात ज्यांचं खून रक्त सांडलं नाही ते क्रांतीवीर झाले. पाठवतो. ज्यांचा कधी खून रक्त सांडलं नाही ते क्रांतीवीर, ते शहीदवीर असं घोषित झालं. आणि आमच्या क्रांतीवीरांच्या रक्ताच्या नद्या सांडल्या, रक्ताच्या नद्या वाहिल्या, पण आमचा इतिहास कधी इतिहासात लिहिलं गेलं नाही. कारण इथल्या मनुवादी व्यवस्थेने एक ठरवलं की मनुवाद्यांचा इतिहास मोठा आणि आदिवासींचा इतिहास खोटा. ज्या मगाशी आपल्या सरांनी मला म्हटलं की झाशीची राणी
घर माहीत आहे ना ती लढली नाही. ज्या झाशीच्या राणीचे आम्हाला इतिहास सांगितलं जातं, ज्या झाशीच्या राणीच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या जातात, ते फक्त पोकळ वाद आहे, तो फक्त मनुवाद आहे. आणि ज्या झाशीच्या राणी झाशीकरिता लढली ती कोण होती? ती कोण होती? अरे क्या खूब लड़ी मर्दानी, वो तो हमारे आदिवासियों की झलकारी देवी थी. इतिहास उघडून बघा माझ्या आया बहिणींनो. जेव्हा संविधान सुद्धा नव्हतं तेव्हा सुद्धा आमच्या आया बहिणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या. तुम्ही त्यांचे वंशज आहात. त्या जंगम सेनेमध्ये आमच्या आया बहिणी लढल्या. 1855 इतिहास वाचा, ज्याच्यात फुलं झाडो, ज्यामध्ये फुलं झाडो कोण होते त्या? अरे चांद, भैरव, सिद्धू, कानू, फुलं झाडो. एका कुटुंबातल्या 6 बहीण भाऊ शहीद झाले या जल जंगल जमिनी करता. ज्या बाबूरावजी शेर्माके जी या जल जंगल जमिनी करता आपल्या सर्व सुखाचा त्याग केला. अरे काय कमी होती या महापुरुषाच्या घरी? आपल्या घरचे जमीनदार होते. आज आमच्या समाजातील युवा वर्गाने हे विचार करायला पाहिजे. आज आम्ही गावागावामध्ये फक्त जयंत्या साजरा करून होणार नाही. आज माझ्या आया बहिणींनो, माझ्या भावांनो, आपल्या आदिवासींचा कुणी वाली उरलेला नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की परत आता कधीतरी बाबूरावजी शेर्माके येणार, आता बाबूरावजी शेर्माके परत येणार नाही. आता झलकारी देवी परत येणार नाही, की आता राणी दुर्गावती येणार नाही. हे माझ्या आदिवासी समाजांना जागे व्हा. ठीक आहे. आपल्या संवैधानिक हक्क अधिकारांना जर कायम ठेवायचं असेल, अरे वो तो लड़े थे तलवार से, वो लड़े थे बंदूक से. ना हम लड़ेंगे ना तलवार से, ना हम लड़ेंगे तलवार से, ना हम लड़ेंगे बंदूक से. हम लड़ेंगे संविधान की धार से. हम लड़ेंगे संविधान की धार से. आज आपल्याला कलम घेऊन आणि संविधानिक अधिकारांना घेऊन आपल्याला लढायचं आहे. आणि उजव्या हातावर एकच घर आहे चौकात. अवस्था झालेली आहे की आदिवासींना संपवण्याचं कट कारस्थान ज्या मनुवादी व्यवस्थेने केलं आहे आणि विस्थापनाच्या नावावर तुमचे आमचे संवैधानिक हक्क अधिकार संपवले आहेत. आणि 5 जानेवारी 2011 5 जानेवारी 2011 चा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट है कि इस देश का मालिक आदिवासी है. इस देश का मालिक आदिवासी है और इसको इसके सम्मान और हक और अधिकार इसको मिलना चाहिए. यह सुप्रीम कोर्ट ने कहा है 5 जनवरी 2011 को. और उसी दिन एक और जजमेंट पास हुआ है इन्हीं जजों के द्वारा कि इस देश में राम मंदिर बनाया जाएगा. तो इसकी यहाँ देखो, अभी यहाँ की सरकार ने राम मंदिर की बात तो मान ली कि नहीं मान ली ना. पर इस देश की सरकार ने ये 5 जनवरी जो आदिवासी इस देश का मालिक है ये बात को मानी क्या? आपको लगता है आप मालिक हो? मालिक वाली फीलिंग आ रही है? मालिक वाला सम्मान मिल रहा है क्या आपको? नहीं मिल रहा है. नहीं मिलना ये बहुत बड़ी बात नहीं है. क्यों नहीं मिल रहा है ये बहुत बड़ी बात है. इस बात पे सोचो. सरकार जान चुकी है इस देश पे सबसे पहला अधिकार और इस देश का मालिक अगर कोई है तो आदिवासी है. We are not citizen of this country. We are owner of this country. हम इस देश के सिर्फ नागरिक ही नहीं है, हम इस देश के मालिक हैं. ये देश के ये वर्तमान व्यवस्था वाले सरकार ने जान चुके हैं. और इसीलिए जो आपको बाबा साहब ने संवैधानिक हक और अधिकार दिए हैं, जिस हक और अधिकार के कारण सरकार का बात भी हमें इस देश से हटा नहीं सकता. तो इसलिए सरकार ने क्या किया है, हमें यहाँ से हटाने की और सबसे ज्यादा हमें धर्म परिवर्तन की, जिस माध्यम से हमारा समाज धर्मांतर कर रहा
बताऊं क्या? कौन सा? आप कहीं कम नहीं हो। आप तो अभी मुख्यमंत्री साहब की बहन हो, जिसको आप लाडली बहन कहते हैं, हो कि नहीं? सबके खाते में आ रहे कि नहीं? बराबर से आ रहे ना? हाँ कि ना? अरे अरे भाई, आप चुरा के नहीं लेके जाएंगे, सिर्फ बता तो दो। आ रहे ना? सगळ्याच्या खात्यात 1500 येत आहेत की नाही सांगा? नाही येत असतील तर उद्याच मोर्चा करू. येत आहेत की नाही? आ रहे ना? आ रहे. अरे शर्माओ मत, वो तुम्हारे ही है, वो फंडा है, ये समझते ही नहीं आप लोग. आ रहे ना 1500? आ रहे, लेते जाओ. बात तो 15 लाख की हुई थी रे, 1500 ही आ रहे. 1500 रुपये येऊन राहिले सगळ्या बहिणींना. काय येत आहे? का? याचं कारण काही समजलं का? नाही समजलं आमच्या या बहिणी. आता भावाला कशी काय बहिणीची आठवण आली सांगा बरं. भावाने असं तर तुम्हाला विचारतही नाही. विचारते का? तुम्हाला विचारते, हे भासे बेरोजगार झाले, चहाच्या टपरीवर बसले राहते, शाळेच्या चौकात बसले आहेत, शिकलेले आहेत, ग्रॅज्युएशन झाले, बहिणीला 1500 भेटते. अरे भावाच्या लग्न झाले की नाही? झाले. आता भावाला बहीण कशी लाडकी झाली सांगा बरं. आता इकडे मताची झाली लडकी, तर बहीण झाली लाडकी. आणि बहिणीला भाऊ झाला लाडका. बहिणी काही कमी नाहीये. बहिणीने काय केलं? भाऊ झाला लाडका. पण या बापाला केले ना परका. इसी दिन के लिए इन महापुरुषों ने बलिदान नहीं दिए थे. अरे वो 1500 दे रहे हैं, लेकिन तुम्हारे बच्चों के संवैधानिक हक और अधिकार छीन रहे हैं. इस बात को याद रखो. जब ये बच्चे, ये जो आपके पास छोटी छोटी बच्चियां बैठी है ना, ये जब बड़ी हो जाएंगी और आपसे पूछेंगी सवाल कि आई बाबा, जेव्हा माझ्या संवैधानिक हक्क अधिकाराचं हनन होत होतं, तेव्हा तुम्ही काय करत होत्या? क्या बताओगे? अगरबत्तियां घुमा रहे थे बोलेंगे क्या? कि 1500 आने की राह देख रहे थे बोलेंगे? क्या कर रहे थे बोलेंगे? ये सवाल पूछेंगी आने वाली पीढ़ी आपको, जब आपके संवैधानिक हक और अधिकार खत्म हो जाएंगे. आज आमच्या समाजाला मोठ्या प्रमाणात फक्त मनोरंजनाचं साधन समजलं जातं. आज आमची तीच मनोवृत्ती झालेली आहे. आज जर या ठिकाणी आता या क्षणाला जर नाचण्याचा कार्यक्रम आहे म्हटलं असतं आणि पंचपक्वान्न खाण्याचा कार्यक्रम आहे म्हणलं असतं, मला नाही वाटत त्या मंडपात बसायला जागा असतील. खरं की खोटं? खरं ना? अब ये मुझे बताओ, अपने संवैधानिक हक और अधिकार को बचाना है. आज जिस महापुरुष की आप लोग जयंती का कार्यक्रम ले रहे हो, क्या उस महापुरुष ने कौन सा डांस किया था? पता है? पता है क्या? पर एक क्रांति की थी. पता है? एक संघर्ष किया था. उस संघर्ष का नाम है जंगोम क्रांति. जिस जंगोम क्रांति ने एक उधम मचा के रखा था अंग्रेजों की शासन में. ऐसे थरथर कांपते थे अंग्रेज. आज आमच्यातला बाबूरावजी शेळमाके कुठं काय झालं हे विचार करण्याचं आज गरज आहे आपल्याला. आम्ही नाचून मोठे होऊ शकत नाही. आम्ही नाचून मोठे होणार काय? डॉक्टर बाबासाहेब काय म्हणतात? इस समाज को अगर बचाना है तो सबसे पहले पढ़ना पड़ेगा. अरे नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा, हे गरज आहे आम्हाला. आज हेच आमच्या समाजाचे लक्ष गेलेलं आहे की कुठेतरी नाचण्याचा कार्यक्रम असला की भीड, आणि आम्हाला खाण्याचा कार्यक्रम असला तिथं भीड. बाकी प्रबोधन कार्यक्रम म्हटलं की प्रबोधन कोण ऐकणार? हा प्रबोधन नाही आहे. मी याला प्रबोधन म्हणत नाही. आज ज्या पद्धतीने तुम्हाला इथून सरकार संपवण्याचा कट कारस्थान केलेला आहे, या कट कारस्थानातून तुम्हाला कसं वाचता येणार याकरिता आम्ही
हो आले होते ना? बघा भाऊला माहिती धनगर प्रकरण भेटलं होतं आणि धनगर प्रकरण सुद्धा अरे मणिपूर सारखाच झाला असता, पण त्यावेळेस आमच्या आदिवासी समाजाने या धनगर विरोधात अत्यंत रोष व्यक्त केले, निदर्शन केले, त्यामुळे इथली सरकार घाबरली. आम्हाला कळलं या सरकारची नियत काय आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये प्रत्येक जाती जमाती आणि धर्म संप्रदायाकरिता विशिष्ट अशी तरतूद केलेली आहे, पण इथल्या सरकारने आम्हाला फक्त वाटण्याचं काम केलेलं आहे. आजही आमचा समाज मी प्रधान, मी गोड, मी हलवान, मी अमका धमका करण्यामध्येच आम्ही वाटलेले. किती काय उन्होंने एक बात कही थी बड़ी, अभी मेरे पास टाइम नहीं है, ज्यादा टाइम नहीं लूंगी, लेकिन उन्होंने एक बात बोले थे यहाँ की वर्तमान सरकार ने, बटेंगे तो कटेंगे. क्या बोले थे? बटेंगे तो कटेंगे, और बेटा सेफ एक रहेंगे तो सेफ रहेंगे. बोले थे ना? तो सोच लो कटना है कि बटना है कि सेफ रहना है. जेव्हा पण समाजावर अन्याय अत्याचार होतं तेव्हा आपण सर्वांनी एकजूट होऊन लढावं, कारण इथली सरकार आम्हाला वाटण्याचं काम करत आहे. मला सांगा माझ्या आई बहिणींनो, तुम्ही फळाच्या दुकानात जाता, फळाच्या दुकानात जाता की नाही जाता ना? फळं घ्यायला जाता, तुम्ही अंगूर घ्यायला जाता, त्याला द्राक्ष म्हणतात. अंगूर घ्यायला जाता ना? अंगूर घ्यायला जाता, तिथं एक खाली अंगुराचे दाणे असतात ना? तुम्ही ते दाणे विचारता की गुच्छ विचारता? बिखरे हुए अंगूरों को पूछते हो कि गुच्छे वाले अंगूर को पूछते हो? गुच्छे वाले अंगूर को ही पूछते हो ना? और वो दुकानदार क्या बोलता है? बिखरे वाले अंगूरों की कीमत क्या होती है? बहुत लो होती है, कम रहते हैं, और जो गुच्छे वाली के अंगूर रहते हैं उसकी कीमत क्या होती है? जरा ज्यादा होती है कि नहीं? वो जरा महंगे होते हैं गुच्छे वाले. तो एक मेरी माताओं समझो, बिखरे हुए की कीमत कुछ नहीं होती, और जो समूह में रहते हैं, जो संगठन में रहते हैं, उनकी वैल्यू बहुत रहती है. इसलिए मेरे समाज के लोगों, जो मेरे महापुरुषों ने जो संघर्ष किए, जो विचारधारा में बताया है, उस विचारधारा पे चलने के लिए सबसे पहले हमें एक होना पड़ेगा. हम जब तक एक नहीं हो जाते तब तक अपने समाज की सामाजिक कोई भी समस्याओं का अपन हल नहीं कर पाएंगे. इसलिए आज के दिन और वक्त को देखते हुए मैं अपनी बातों को यही विराम देती हूँ, लेकिन अपने समाज से एक सामाजिक अपील करूंगी की जेव्हा पण आपल्या समाजावर अन्याय अत्याचार झालं किंवा कुठेही आपल्या समाजावर कुठं शोषण होत आहे, तर माझ्या समाजाच्या बांधवांना आणि आया बहिणींना माझी नम्र विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या आमिषाला किंवा कुठल्याही समाजाच्या वर्चस्वाला बळी न जाता आपण समाजाला साथ द्यावं, सामाजिक संघटनांचा साथ द्यावं आणि आपल्या कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार सहन करू नका. कारण आता आज एक अशीच घटना, मणिपूर सारखीच घटना आपल्या त्या चळक-अर्जुनी तालुक्यातील खुर्शीपाल या गावामध्ये झाली. आपल्याला माहीतच असेल आज आपल्यावर गैर आदिवासी कशा पद्धतीने अन्याय अत्याचार करत आहे आणि आपल्याला या म्हणजे माणूस म्हणून आपल्याला समजून नाही राहिलेला आहे. तर यांना हे सांगा की आम्हालाही सन्मानाने जगण्याचा आणि आम्हालाही संवैधानिक हक्क अधिकाराने या देशामध्ये जगण्याचा अधिकार आहे, कारण आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत, मूळ मालक आहोत, आम्ही या देशाचे रहिवासी आहोत आणि आम्हालाही बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढाच संवैधानिक हक्क अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून माझ्या गोरगरीब माझ्या आदिवासी समाजाला एक विनंती आहे की आज आपल्याला असं वाटतं की आम्ही गरीब आहोत, आम्हाला लढता येत नाही किंवा आमच्याकडे वेळच नाही, तर मला असं म्हणावं असं वाटतं की आता मी विशेष नाही बोलता पण इथंच थांबत आहे आणि मी माझ्या दोन शब्दाला इथंच थांबवते.
आणि मला आज इथे तुम्ही आपण सर्वांनी बोलवलं, मंचावर बोलवून सन्मान केलं, त्याबद्दल आयोजन समितीचं मी मनापासून आभार मानते. आणि तुम्ही माझ्या 2 शब्दांना निमूटपणे ऐकलं त्याबद्दल मी मनापासून आपले आभारी आहे. आणि जर बोलताना जर माझी चुकी झाली असेल तर मग आपली आई बहीण समजून मला माफ करावं. जय जोहार, जय